नितीन, अरे नितीन, त्या वावराचे पैसे कधी येणार आहेत फुलाच्या? जा की तेवढं पैसे बघून याचा, बायकांचं भागवायचं आहे ती. जातो बघून येतो आज. बघ एकटंच कसं बसलो होतं सर कोण आहे? कारण नित्या एकटा बसलाय. काय करायचं ती सूचना झालं. मूडच नाही सकाळपासून कामात, म्हणून येऊन बसलो इथं. झाला नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारली रात, तेल मिळे एकदाच नेली उंदर आणि वात, याचंच नाव गरिबी. खरंच कधी कधी दिव्याची वाट सुद्धा आपल्या वेळ आली का अंधार करून जाते. काय रे नित्या, एकटा एकटा बसून लयच मोठं प्लॅनिंग चाललेलं दिसतंय. आता कुठं नेतो आम्हाला? परवाला का दाब्यावर नेतो म्हणून नेलं आणि पाहुण्याच्या घरी दिवाळी चालली. असला कुठं मित्र असतोय चिंगूट कुठला? नाही खाव्या, माणसाची परिस्थिती बघ, मूड बघ आणि मग बोलत जा. काहीतरी मनाला येईल ती बोलत जाऊ नको. धाब्याशिवाय खादाडाशिवाय तुझं नाव नाही लागा. सारखं डाब म्हणला म्हणून म्हणलं तुला लागा. आता आम्हाला माहिती, आम्ही विचारलं काय झालं तर काय सांगितलं बी नाही. बरं, कशाच टेन्शन आहे तुला? झालंय काय नक्की कळू दे की हाय रे घरगुती विषय. तुला सांगून काय करायचं आता? काय करायचं मला पुढं काय सूचना झालंय बघ. स्वरा, कोणाचा तरी आवाज येतोय ग. बघू कोण कोण आहे. इतक्या लांब आले ती म्हणजे असेल गावातली टावरती काय? थांब. गण्या, खव्या आणि आमचा भया पण आहे. या तिघांचं बोलणं चाललंय म्हणजे काहीतरी मोठा विषय असणार. यांचं बोलणं ऐकलंच पाहिजे. अगं पण राजनंदिनी, आपण ज्या कामासाठी निघालोय त्याचं काय? ते बघू नंतर. या विषयावर जरा फोकस केला पाहिजे. होय खाव्या, काय आयडिया होती मगाची तुझी? सांग की पाडदेशी लवकर नित्याला. हो दे खुश माझा नित्या. अरे नित्या, तुझ्या घरी शर्ट किती आहेत रे? लगा आमच्या घरची शर्ट विचारून काय बाजार करतो का? शानायला लागलंय. अरे नित्या, तुझ्या डोक्याचं टेन्शन कमी करायचं असेल तर 2 मार्ग आहेत. तुझ्या आवडीच्या कामात एकरूप होणं किंवा एखाद्या पार्टीत मिक्स होणं. म्हणून म्हणलं शर्ट किती आहे ती. आहे ते 4 बोकडा आहे ती आणि 5 शर्ट आहे ती आणि 2 पाटी आहे त्या. बरोबर आहे. मग त्यातलंच एक बोकाड तिघाला पुरला असं आणू. तिघातच मस्त अशी पार्टी करू महाराणाला. तुला लागा खादाडाशिवाय काय येत नाही. खादाड लांडगा कशाला म्हणते ती? त्यातला तू आहे. सारखं लागा खादी पार्ट्या 2-3 पार्ट्या राहिल्या त्या म्हणून म्हणलं एकदाशीच कामं झाली ती का? अरे पण तुला खाण्याशिवाय डोक्यात काय असतं का? तुझं नाव खाव्या आहे ते खरं आहे, पण सारखं कसं मूड बघ रे माझा. टेन्शन राहत नाही रे माणसाला. पार्टी केली का नाही टेन्शन राहत नाही. आता तू लय टेन्शन मग मध्ये घेऊन होता. येतो का खांबा बिंबा नाही नाही तसलं नको. आपण बोकाडच कापू आहे का नाही? अरे चाल, तुला खायचं ठेव की जरा विचार कर, काय तर मार्ग काढ आणि नंतर बघू नाचक्या काय. दिस तर तुला सांगतोय मी, पार्टी करूया म्हणजे तुझं माइंड फ्रेश होईल. तुझ्या मनावरचा ताण कमी होईल. पार्टी केल्या. हा अरे अजून वाढायला एक लय माझा ताण. आता तुला का आमच्या शर्टातलं बोकाड काढून कापून खायला म्हटल्यावर डोकं फिरायचं राहील का? लगा तुला का विचार निवळ बेकार विचार. हे म्हणलं आयडिया काय तर देईल, पण काय सारखं ह्याचं खाद्यशिवाय आयडिया नाही. का बोकाड द्यायला लागतंय म्हणून. बाबा तसं असेल तर राहू दे. काम होती मग बघा येईल. इथे टेन्शन आहे मला. बघतेच कशी पार्टी करतोय ते. हे पिवळ्या शर्ट वालं तर बिलिंदर आहे का नाही, ह्याला तर लय दिवसापासून ओळखून आहे मी. ते ठीक आहे, पण आपण जायचं का थांबायचं आता? बघू की विषय काय रंगतोय.
ही बघ मराठी माणसांची दशा. आपण कमवायचं आणि या उन्हाळ पोरांनी घालवायचं. ही तर दुनियाची रीतच आहे. लगा पुढच्या माणसाचा मूड बघून तरी बोलत जा की. तोंड बघ त्याचं किती टेन्शन मध्ये आहे. चुकल्यागत झालंय. म्हणूनच पहिल्यांदाच बनलं होतं त्याचा मूड आपणच तयार करूया. त्याचा मूड तयार करतोय का लगा त्याचं ते दुःख बघून त्या दुःखावर मीठ चुलतोय. जाळ करते तुझ्या आयडियाचा. उठ. आता चांगलं काय? सांगितलं तरी असंच वे. काय ते तोंड बघ त्याचं. शिजूस्तवरच तुम्ही म्हणणार ना असं. शिजल्यावर एकदा वरची तरी बघून तोंडाला पाणी सुटतं तवा कळतं. काय बघतोयस? म्हणजे एवढं बोलून घेऊन पण तुझी खायची इच्छा आहेच वे बिन लाजवाने. अरे शिजल्यावर माझ्या अगोदर बाच्चाला पितळ्या घेऊन दोघ जण लगा बिन लाजासारखा अजून. ए ह्याला गावात सोडून यायचं बरं का तू. नाहीतर मी ना लय टेन्शन मध्ये आहे. ह्याला काय तर बोलणार आणि आपल्या बसणं तुटणार. ह्याला पाठदिशी घेऊन जायत ना, नाहीतर मी खरं याला काय तर बोललील आता. हे खाव्या तू ग बस आता. काय सुद्धा बोलू नको. आता जर बोलला ना काय काही घडू शकते या परत ठिकाणी. माझ्याकडे यायचं ना. आणि जर आलाच तर दगड घेऊन मागं लागेल दोघांच्या. थांब, आता काय बोलू नको. ए नित्या काय झालं कसं ह्याला वाटतं घेऊन येत जाऊ नको. इथनं पुढं सांगतो मी. तू जरा समजून घेतो रे. ह्याला सारखं खाण्याशिवाय ध्यान नसतं. आपण दिवाळीच्या आधी फुलाच्या वावरात गेलो नव्हतो का झेंडू तोडाय, तिकडं आपल्या वावरात. हा तिथं चल बाया, लय उशीर झालाय. उभा राहून राहून कंटाळा आला मला. घरचे ओरडतील. थोडा वेळ थांब की. यांच्या स्टोरीला खरी सुरुवात तर आता असणार बघ असं वाटतं. बसून बसून पाय दुखायला लागले ते. जरा उभा राहा. काय म्हणतो त्या मागाशी तू? अरे तिने आपण झेंडू तोडलेलं ते झेंडू मार्केटला गेला होता ना. हा. आणि त्या पैशातनं मी मेंढपाळाच्या सैनिकाला मोबाईल घेऊन दिला होता. अरे आता माझ्याजवळ पैसेच नाही ते. मग आय म्हणत होते कामगारांचं पैसे द्याय जायचं, बायकांचं पैसे द्याय जायचं. मग घेऊन याचा पैसे म्हणत होते. आता पैसे आणले ते पण मी माझ्याजवळ खर्चून गेले. ते काय करायचं मलाच काय कळण झालं. माझं डोकं चालन म्हणून टेन्शन आलंय ना. हेच जर आधी सांगितलं असतं तर दुसरी आयडिया काय तर सांगितली असते की लगेच. परिस्थितीनुसार बोलत नाही रे. काय तर आल्यापासून खाल्ल्याशिवाय तुझं नाव नाही लागा. सारखं पार्टी करून बोकाड कापून पैसे गेले तर खर्च होऊन अरे त्यासाठी तर आम्ही आल्या विचारलो होतो तुला काय झालं. तू आधीच बोलला असता तर पण ते कशाला. वेळ आल्यावर सांगायचं असतं. कधी पण सांगून चालतं का? तुम्ही ऐकून घेतलं तर ना. तुझं लगा काय आता आता काय अवघड आहे. आता बघू कसं होतंय पुढं. ऐकलं का ग स्वरा? म्हणजे फुलांच्या पैशात कुठल्या तरी मेंढपाळाच्या मुलीला फोन घेऊन दिलाय आणि आता टेन्शन मध्ये आलाय. 4 दिवस झालं ऐन दिवाळीत कुठल्या पाहुण्याच्या घरी जाऊन बसला होता. रात्री घरी आलाय ती पण असल्या उचापती करून. बर नकल विचार करू त्या फुलाच्या पैशाचा. नित्या एक काम करू. आपण सानिका वहिनीच्या घरी जाऊ. तुला माहित आहे ना त्यांचं गाव कुठं आहे? ती माहिती आहे की रे. माहिती आहे. प्रत्येक वेळी याची काय ना काय किटकिट असतेस. मग मित्र कसलं तुम्ही? आपण जायचं असते ना धावून. म्हणून तर म्हणलं की जाऊया. पण ते जाऊ दे. एक काम कर आता हाय गाडी जाऊन येऊ तिघं जाऊन भेटून येऊ मग त्यांना. जाऊया का? चालतंय. चला चेक करा. आता काय करणार ग? आता बघच काय करते ती. एकतर 4 दिवसातनं घरी आलाय. आज निघाला मेंढपाळ्याची मुलगी बघायला तिच्या गावाला. पण दिसाय तू लय सभ्य वाटतो ग. मला तर काय माहित बाहेर जाऊन असल्या उचापती चालू आहेत म्हणून. बर चल आधीच उशीर झालाय तुला. फास्ट जाऊ दे. वळव नको. बसला का?
पाहुणं सानिका किरोपा कोकरेचं घर कुठं आहे हो? का हो ऐन दिवाळीत त्यांच्यावर काही काम काढलं कोणत्या गावचं आलाय का? नाही नाही तसं काय नाही ते आप्पासने भेटायचं होतं म्हणून आलतो. अरे तुला काय करायचंय नुसत्या चौकशा असं त्यांचं काहीतरी पर्सनल काम तू फक्त त्यांना रस्ता दाखव. अरे तुला नाही माहिती ती नको त्या चौकशा करते ती आणि गावाला याड लावते ती असली माणसं. चौकशा कशाला करते ते नावानिशी सांगतात म्हणल्यावर त्यांचे असतील कोणतरी पाहुणे एवढं तुझ्या लक्षात येत नाही का? त्याच पायावर तू दगड मारून घेतलाय बघ आता काय होते पुढे ते. म्हणजे मी समजलो नाही रे. समजल तुला काही दिवसानं. त्या आयुष्याचा बरबादीचे काळ आता सुरू झाला आता समज. ते कसं? मग तू लगा इथंच फसलास काय? त्यांनी मुलीचं नाव विचारले सानिका ते पण किरोप्पाच्या. मग बघ बघ तू काय करून बसलास. आईला आता कसं रे तिच्यासाठी तर आले नसतील ना ते. होय ना का तुझं पण म्हणणं बरोबर वाटते तिच्यासाठीच आले असतील. आता कसं करायचं रे. गेले तिथे सणावाराचा चांगला दिस गाठून असंच काम करायचं असतंय रे. घातला वटीत नारळ म्हणजे बागलच. तू नक्की मला समजावायला लागलाय का माझ्या जखम मीठ चोळायला आला इथं? अरे तसं नव्ह मी सांगतोय तुला. काय सांगतोय लागा एक तर माझ्या डोक्याला किती टेन्शन आलं एवढं कळत नाही तुला चेहऱ्यावरनं. माझं काम समजवण्याचं आहे काय. अरे पण असं समजवू देते का? आता काय चुकीचं बोललोय रे मी. त्यांनी डायरेक्ट काय विचारलंय? नाही रे बोला तुम्ही बोला. बरोबर आहे तुमचं. माझं सानेव ना लय प्रेम आहे. ती जरी माझा विचार करत नसली ना तरी मी तिला मिळवण्याचा ना सतत प्रयत्न करते. ही गोष्ट गावात कोणालाही माहीत नाही तुझ्याशिवाय. पाहुणं की अप्पा कोकरे इथंच राहते गाव वड्यापर्यंत राहते तिथे म्हणजे गावातनं बाहेर येते का? डोंगराकडे साईडला बरं हे काय करूया जाऊ मग आता. पण सानिका वहिनी असं व्यक्ती जाऊन बघायला पाहिजे आपल्याला. असं कसं करणार? जाय बरं चालतंय जाऊया पण जाताना खाव्याला पण घेऊन जा. चालतं मी एक जातो. आप्पा ओ आप्पा कोण आहे का नाही घरी? कोणच नाही. आप्पा केरापाचंच घर आहे नाही? होय हेच घर आहे. आप्पा कुठं आहेत बोलवायला आप्पा पाहिजे. सकाळी गावात गेलेत. तुम्ही कुठलं? आम्ही आलोय गाठा खालनं. कुठे गेली घरातली सगळी? तुमचं काय काम होतं का आप्पांकडं? हो काम होतं. या की बसा. कधी येताल आप्पा? काय माहित नाही. बर चला या. आपल्याला लय यायला लागली बे. हा वेळ लागला. फुकून पी. गाव लांब आहे लय ना हा लांब आहे. थोडा घे. म्हणजे यायला लागला आपल्याला येऊस तर. उशीर लागल. पोहतोय लागलंय. हळूहळू घे. तसं तर दमन आपल्याला घे. खूप लवकर जायचं. हसू नको दमन घे अजून लागलं. नाही, नाही. थांब गोष्ट चालते नाही नाही नको. दमन खायला बघ काय पाहिजे. पाहुण्याच ठिकाणी सानिका कोकरे कोण आहे तुमची? ती माझी चुलतच बहीण आहे. आता ती कुठे गेल्या? आता ते धुणं धुवायला गेले. होय. बघ तू बाहेर कुठं आली की बाहेर कुठं धुणं गेले बघतो. हे इकडे तिकडे बघा आपण पाहिजे तेवढ्यात. आप्पा वेळ लागल म्हणते नाहीतर ती आपण म्हणल्यावर. परत लागेल मागं कुऱ्हाडी. माग लागले आम्हाला बी आवाज दे नाहीतरी ते ठेवतील.
तुझं पण आहे तुमची हा इकडं आहे व्हय. काय आहे ग सानिका, मेंढर गावाला यायच्या अगोदर फोन तरी करायचा. आम्ही तिघांनी तुला फोन लावला तर एकदा पण उचलला नाही. मग खावेच्या फोनवरनं फोन केला तर तू लगेच उचलला अननोन नंबरवरनं. मी आता काय सांगू तुम्हाला काय सांगू म्हणजे गावाला पोचल्यावर एखादा फोन तरी करायचा. कुठं पण रानामानात असतीस म्हणून तर इतका मोबाईल मोठा घेऊन दिलाय ना तुला. ओ हळूच, घरातली माणसं बाहेर येतील. काहीतरी बोल की, मी एकटाच बडबडतोय मागासपासून. मी तुमच्या हात जोडून माफी मागते मला नाही असल्या फंदात पडायचं आणि आता आपल्याला जास्त वेळ बोलता येणार नाही घरच्या माणसाने कुणी बघितलं तर मोठा प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला मेंढरा मागं गेलं डोळ्याचं फोन करते आप्पा गेल्यात गावात औषधात नाही 2 कुकरं डणगात आहेत ती त्यामुळे गेले तर मी तुम्हाला नंतर फोन करते झालं की नाही धुवून हो झालं डणगात त्या 2 कोकरास नेऊन पाण्यानं धुवून घे ग हा घेते तेवढंच म्हणजे आप्पा आल्यावर औषध पाजून घेते बर बघितलं का मला किती काम आहे बरं मी तुम्हाला नंतर फोन करते मेंढराकडे गेलं इतक्या लांब येऊन कायच उपयोग नाही झाला बघ. बरं थांबा चहा पाणी घेऊन जावा नका आम्हाला काय झाला आमचा चहा पाणी, निघतो आता आम्ही. बरं नीट जावा चला र पाठदिशी आवरले. चला येऊ का? चल चल चल. हा ए घे गाडी, चल की पाठदिशी. पुन्हा आपण म्हणजे होईल सगळं. कसे तुला कोणी बाहेर पाहुणं तुम्ही मागच्या आठवड्यात पण इकडे जमता ना आम्ही नाही हो आपण कधी हे आलतो? पाहुणे आले होते की सानेगा केरोपा कोकरेच घर विचारत हा मी चालू होतो. हो काय विषय एवढ्या लांब आणण्याचं एकच कारण आहे ए परत ना तिचं नाव तुझ्या तोंडात आलं नाही पाहिजे हा? म्हणजे मी जे एकदा सांगितलंय ना ते पुन्हा पुन्हा सांगायला लावू नका. आणि हो तू मगाशी गाडीवर उतर काय बोलला होता की सानिका वहिनी गावल काय एकटी म्हणजे तुमचं प्लॅनिंग काय चाललंय. हो म्हणलेलो एक ध्यानात ठेवा सानिका ही माझ्या गावची मुलगी आहे आणि माझ्याच गावात येऊन तिला मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. ती फक्त आणि फक्त या शुभमचीच आहे. आणि हो आता निघायचं बघा. निघायचं बघा म्हणजे निघा निघा चला निघा निघा लवकर कसली भाषा आहे? नित्या निघा असू दे. जावा जावा निघायचं बघा म्हणजे सगळं पाहुणं कळतं का गैरसमज नाही? करून घेऊ नका. आमचा आणि किरोपाचं जुनं संबंध आहेत, तुम्हाला नाही कळणार. बरं, आमचा असं व्यवहाराचा झालं. संबंध आहे ती. तुम्हाला फोन लावून दिला असता पण त्यांचा फोन बंद काय फोन लागतोय. लावून द्यायची गरज नाही तुम्ही निघायचं बघा इथनं पहिलं. काय करायचं? काय निघायचं गैरसमज म्हणजे निघा पुन्हा निघा बघू निघा आपण. इथनं चला पुन्हा इथं थांबू बघू. नका. आलोय सानिकासाठी आपण अरे पुन्हा अरे बघ. आला असशील पण तू पहिला पुन्हा इथनं आली इथं थांबू नको. निघ तुम्ही इथनं गावात पहिला. पाहुणं परत तुम्हाला सांगतो काय. अरे चल निघ निघ बघू पुढच्या पुढे काय ते तू लागला जो शिकवायचं मला. निघ 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 तू चल निघ. आणि परत इथं दिसू नका माहिती झालं.
काय ना त्या पोरानं पाच मूडच घालवलाय. चल बघू त्याचं काय एवढं तुम्ही मग तिच्याकडे जाऊया. कोण आहे कुठे गेलती का गेली लेक्चरला. बरं ऐक की आपल्याबद्दल तुला काहीतरी बोलायचं होतं. आता लय वेळ झालाय, आई घरी वाट बघत रात होत आला, मी जाते. फोर्स करून चल.